वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. गणपती बाप्पाला नतमस्तक होऊन आपण जाऊयात या मागच्या दिशेने जिथे सामना आपण पाहणार आहात. खरं तर लिटिल स्टार धारोल त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहात तो म्हणजे यजमान संघ अर्थातच आरुषी 11 खडकी. या दोन दिग्गज संघांमध्ये हा सामना पाहायला मिळेल. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुद्रा करत मी माझ्या समालोचनाला सुरुवात करतोय. मी समालोचक प्रसाद मोहन सवारे मॅन फ्रॉम बदलापूर करबाई आपला पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतोय आणि घेऊन जातोय मैदानाच्या दिशेने. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल गुडलेन स्पॉट. पहिल्याच बॉल वरती स्क्वेअर कटचा हा फटका. अप्रतिम स्ट्रोक. बॉल चाललाय सरळ डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुनील शेंडे यांच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार. पहिल्याच बॉलवरती दमदार सुरुवात पाहायला मिळते. लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोल संघाच्या वतीने गुडलेन स्पॉटचा हा चेंडू खरं तर रिव्हर्सचा फटका खेळायचं होतं फलंदाजांना, परंतु या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतात गोलंदाज तुकाराम आहेत. दुसऱ्या चेंडूवरती तो नक्कीच मैदानाच्या आत कमबॅक करण्याचं काम करतायत. तुकारामचा विचार केला तर खडकी संघातून हे एक लेजंड क्रिकेटर आहेत. ओव्हरपी चेंडू होता. ऑन साइडला ड्राईव्ह करायचं होतं परंतु बॅटची आतली कडा होती खरं तर आणि अगदी आतली कडा घेत असताना बॉल अगदी पाठीमध्ये जाताना पाहायला मिळतोय, परंतु त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये धारोल संघाला. डॉट चेंडू आलाय. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार लागला परंतु तदनंतर कमबॅक करण्याची धमक कमबॅक करण्याची ताकद पाहायला मिळते. स्वीप केला. डीपचे खेळाडू आहेत. फटका फसला होता परंतु मिड विकेटच्या खेळाडूच्या आवाकाच्या बाहेर बॉल जाईल त्यांना बीट करून सीमारेषा पलीकडे. ह्या ओव्हरचा हा दुसरा चौकार. वरती हा देखील फटका चांगला आहे. सध्या तरी मॅडंटरी पापलेचं षटक सुरू आहे मैदानाच्या आत आणि आता इथला बॅटर लय मध्ये दिसतोय. बॉलला पाठवले पुन्हा एकदा डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एका टप्प्यावरती बॉल फरार चौकार. अप्रतिमाची सुरुवात पाहायला मिळते. फुल लेंथा चेंडू ऑन साइडला ढकललाय. डीप अगदी सिली मिडॉनला खेळाडू आहे त्या ठिकाणी नक्कीच अरुण दादा होते. चांगली फिल्डिंग त्यांच्या मध्ये पाहायला मिळते. यस शेवटच्या चेंडूवरती एकदा वाली पंचांचा इशारा. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्याच इनिंग मध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना लिटिल स्टार धारोल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद अशी सुरुवात तब्बल 13 धावा धाव फलकावरती. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती म्हणजे दात्रीची वाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये लवाली संघ असेल. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. लवाली टीम आणि दात्रीची वाडी संघ या दोन संघांना आपण नक्कीच विनंती करू की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचं आहे. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज संदीप बालाय बॉलिंग ट्रॅक वरती आणि पहिला चेंडूवरती खरं तर एक धाव या ठिकाणी एकवटली गेली. स्ट्राईक चेंज करण्यात आली आहे. खरं तर जबल 7 चेंडू नंतर 8वा चेंडू मात्र स्ट्राईक वरती आलेत. फलंदाज अनिल. गुडलेन स्पॉटचा चेंडू कव्हर्सला फक्त दिशा दिली. फटका चांगला आहे. डीप मध्ये कोणताही खेळाडू नाहीये आणि बॉल चला सरळ जमिनीला.
दणदण करत बाउंड्रीच्या बाहेर अनिल शेंडे यांच्या बॅटमधनं चौकार. दमदार अशी सुरुवात पाहायला मिळते लिटिल स्टार धारोर संघाकडनं. फ्रंट फुटचा वापर केलाय, फटका फसलाय, लॉंग ऑफला खेळाडू होते परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर आता हा देखील बॉल चाललाय. लगातारचा हा दुसरा कडा अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. सुरुवात दर्जेदार. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय, बॉल बॅक टू ड्राईव्ह करण्यात आलाय परंतु आता 30 सर्कल मध्ये बॉल अडवलं जाईल. अरुण आले त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग त्यांच्या मध्ये पाहायला मिळते. या चेंडूवरती आपण पाहतात गोलंदाजाने कमबॅक जरूर केलाय. सिंगल आली आहे, सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 23 धावा. स्वप्नवत सुरुवात मैदानाच्या आत केली लिटिल स्टार धारोर संघानं. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला पाठवलाय, खेळाडू उपस्थित परंतु त्यांच्या हाताला जणू काही ताळी देऊन बॉल चाललाय बाउंड्री यांच्या पलीकडे. पंचांचा इशारा. इट इज अ मॅक्सिमम बिग हिट सिक्सर. अगदी बॅटचा स्लॉट मध्ये चेंडू होता. अप्रतिम स्ट्रोक. सुनील शेंडेचा विचार केला तर जवळजवळ 8 चेंडूचा सामना करतायत आणि त्यांच्या बॅट मधून आतापर्यंत 20 धावा आल्या. चांगली सुरुवात. या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय की षटक क्रमांक दुसरंही संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आपण पाहता पहिल्या सत्रात लिटिल स्टार धारोर संघाची धावा संख्या जाऊन पोहोचले 29 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा सेकंड स्पेल घेऊन आलाय गोलंदाज तुकाराम बॉलिंग ट्रॅकवर. 3रं षटक. 3ऱ्या षटकाचा पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय, फटका दमदार आहे. अगदी प्रॉपर टायमिंगच्या जोरावरती बॉल मात्र चाललाय सीमा पार. अनिल शेंडे यांच्या बॅटमधनं अजून एक षटकार. बिग लॉस आहे पाहायला मिळणार आहेत. खरं तर नक्कीच धारोड संघ म्हटला तर एक जुना जाणता संघ मैदानावरती खेळत असताना आपण पाहता त्यांच्या संघाच्या वतीने मात्र दमदार सुरुवात झाली आहे. फटका फसलाय, डीपमध्ये खेळाडू आहेत, जजमेंट चुकीचं आलंय परंतु तदनंतर या ठिकाणी बॉलला अडवले गेले. बॉलला उचलफेक करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजे जवळजवळ 37 धावा. चांगली सुरुवात. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. ऑन ड्राईव्हचा हा फटका फक्त दिशा देण्यात आली आहे. लॉंग ऑनला खेळाडू आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. खरं तर या चेंडूवरती 1च धाव मिळेल. अगदी जेवढं प्राधान्य मी तर म्हणेन फलंदाज चौकारने षटकाराला देतात ना तेवढंच प्राधान्य सिंगल डबललाही दिलं जातंय. सध्या तरी चांगली गेम प्लॅनिंग मैदानाच्या आत आखण्यात आली आहे. रिव्हर्सचा फटका स्विच हिट केलाय. स्विच हिट नव्हे तर स्वीट हिट आहे आणि बॉल चालला सरळ डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा. सुरुवात भरपूर चांगली. 42 धावा. खरं तर या मॅच मध्ये अशाच प्रकारची बॅटिंग राहिली ना तर जवळ मित्र म्हणेन 80 ते 90 पर्यंत धावा संख्या उभी करण्यामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतो लिटिल स्टार धारोर संघ. परंतु या ठिकाणी हा चेंडू डॉट आलाय. कमबॅक करण्याचं काम गोलंदाज तुकाराम करतायत. आतापर्यंत तुकारामनं मैदानाच्या आत 11 चेंडू फेकले, 26 धावा त्यांना खर्च केल्यात. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी अजून एक डॉट
मात्र शेवट चांगलं पाहायला मिळतोय. लगातारचे 2 चेंडू डॉट आले. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना टीम लिटिल स्टार धारावी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद अशी सुरुवात. जवळजवळ 42 धावा. ला 12वा खेळाडू आपण मैदानाच्या आत जायचा आहे. 12वा खेळाडू किंवा आयोजन कमिटी मैदानाच्या आत पाणी घेऊन जाऊ शकते. या ठिकाणी रिटायर्ड झालेत फलंदाज. तर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती म्हणजे जय वाघोबा लवाली त्यांच्या विरोधामध्ये दात्रीचीवाडी संघ असेल. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या टॉस बॉक्स मध्ये. षटक क्रमांक 4 गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती भरत आलाय आणि अगदी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये थोडीशी चुकीची फिल्डिंग हार्दिककडनं पाहायला मिळते. जिथे सिंगल होती तिथनं डबलला पूर्ण केलं जातंय. चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय अनिल आणि जितेंद्र मध्ये. पहिल्याच बॉलवरती 2 धावा या कंप्लीट केल्यात. अनिलच्या बॅटमधून आतापर्यंत 20 धावा आल्यात. चांगली बॅटिंग तो मैदानाच्या आत करतोय. खरं तर जी सुरुवात पाहिजे होती ना धारावी संघाला ती सुरुवात खरं तर सुनील शिंदे आणि अनिल शिंदेने नक्की निर्माण करून दिली आहे. मैदानाच्या आत आपण पाहता तर रिटायर्ड झाल्यानंतर नवीन फलंदाज जितेंद्र शिंदेला पाहता. फुललेंचा बॉल कट केलाय. गलीमधून बॉलला पाठवलं डीप मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. जाईल सरळ बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धावा. खलनायक अशी बॅटिंग मैदानाच्या आत पाहायला मिळते लिटिल स्टार धारावी संघाच्या वतीने. ओव्हर पिच बॉल ऑन सेटला खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय. खेळाडू पोहोचताय. जजमेंट या ठिकाणी सुंदर आहे आणि त्यानंतर आता इथनं परतावा लागेल अनिल शिंदे यांना. मैदानाच्या बाहेर धक्का पहिला लागतोय लिटिल स्टार धारावी संघाला. एकोणपन्नास या धावसंख्येवरती खरं तर पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या संघाला. अर्थातच लिटिल स्टार धारावी संघाला आपण पाहतात नवीन खेळाडू विशाल आलाय. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी लाईन भरपूर बाहेर आहे. खरं तर पंचाने पाहिलं हा चेंडू ऑब्स्टिकच्या भरपूरच पलीकडे आहे. अगदी शेवटपर्यंत पाहिल्यानंतर आपण पाहतात पंचाने इशारा केला की हा चेंडू वाईट आहे. विशाल उर्फ रबाडा या नावानं हा खेळाडू प्रसिद्ध आहे.
फुल टॉस होता ऑन साईडला प्रचंड ताकदीचा वापर करत असताना खेळायचं होतं, परंतु या ठिकाणी बॅटर बॉलचा चांगला संपर्क नाहीये. जर का कदाचित संपर्क झाला असता ना तर विशालचा बॅट बंद चांगला फटका पाहायला मिळाला असता. नक्कीच विशालला आम्ही कित्येकदा खेळताना पाहिलंय, त्याच्या बॅटमध्ये भरपूर चांगला धाबाही आम्ही होताना पाहिल्यात. फुल लेंथ ऑन साईडला पाठवलाय, प्रचंड ताकदीचा वापर, बॉल चालला सरळ स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे, षटकार. वेस्ट आहे की नाही आहे सर्व काही आता पाहिलं जाईल ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट वरती. खरं तर या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम ही स्पर्धा करते. आपल्याकडे नक्कीच टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजीचा आपण वापर करणार आहोत. कोणत्याच टीम वरती अन्याय होणार नाहीये, सर्व काही पाहिलं जाईल. यस नो चेंडू असेल या ठिकाणी. 1+6 तब्बल 7 धाबा धाव फलकावरती ऍड होतील, 57 धाबा. फ्री हिटचा हा चेंडू खरं तर ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. स्वीपचा हा फटका होता, फटका चांगला आहे, परंतु या चेंडूवरती केलं चांगल्या धाबा मिळतील. 2 धाबा या ठिकाणी एकवटल्या जातात. सध्या तरी आपण पाहतायत सिंगल डबल चौकार षटकाराच्या मदतीने चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. बॅटिंग करत असताना लेटेस्ट स्टार धाडो संघानं आतापर्यंत 59 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा बॉल शिल्लक. इथे हा बॉल पुन्हा एकदा बीमर आहे. एका ओव्हर मध्ये 2 बीमर फेकले, त्याचा गोलंदाज बाद असेल. पंचांचा इशारा या चेंडूवरती नोचा आलाय. यस चौकार के षटकार आहे. यस षटकार असेल म्हणजे पुन्हा एकदा 1+6 तब्बल 7 धावा धाव फलकावरती आता ऍड होतील. गोलंदाज बाद असेल. लगेच बॉलिंग ट्रॅक वरती जास्त उशीर करायचा नाहीये. नक्कीच भरपूर सारा मॅचेस आहेत. रेग्युलर गटामधली ही आपण पहिलीच मॅच खेळवतोय. नक्कीच काही कारणास्तव आपण नक्कीच थोडेसे उशीर धावतोय. षटक क्रमांक 4 कंटिन्यू करण्यासाठी गोलंदाज विठ्ठल आलायत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फ्री हिटची संधी फलंदाज विशालला. नक्कीच या संधीचं सोनं मी तर म्हणेन करावं लागेल पुन्हा एकदा विशालला. ओव्हर पिच बॉल ऑन साईडला खेळलाय, फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू आहे त्या ठिकाणी. खरं तर या चेंडूवरती एकच जा मिळेल, परंतु खराब थ्रो आला आणि तदनंतर पाहिलं तर पुन्हा एकदा ओव्हर थ्रोच्या माध्यमात धावा मिळतील. 2 धावा आता धावफलकावरती ऍड केल्या जातात. षटक क्रमांक 4 संपलंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 68 धावा. खर्च करावा लागते स्ट्राईक वरती. जितू आहे ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु बॅटन बॉलचा चांगला संपर्क नाहीये. खरं तर पुल करायचं होतं या ठिकाणी. पुल अनसक्सेसफुल राहिलाय मी तर म्हणेन
जितूचा हा फटका, परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल सिंगलच्या मदतीने. 69 धावा धावफलकावरती. फुल लेंथ फटका चांगला गॅपमध्ये बॉल ढकललाय. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ शॉट, अगदी सरळ रेषेमध्ये हा फटका होता. खरं तर अरुण त्या ठिकाणी पोहोचले. चांगली फिल्डिंग, वन हँडेड. मित म्हणेन बॉल आतमध्ये ढकलला जबरजबर. मित म्हणेन 2 धावा वाचवल्यात, परंतु 2 धावा मिळत आहेत त्या लिटिल स्टार धारोर संघाला. 71 धावा धावफलकावरती. फुल लेन इथे आपण पाहतात ओव्हर द वेस्ट आहे आणि बॉलला पाठवलंय फाईन क्षेत्रात, बॉल सीमाच्या बाहेर. षटकार. नो +6. तब्बल 7 धावा पुन्हा आता मिळतील टीम लिटिल स्टार धारोर संघाला. बिमर वरती षटकार आलाय. खरं तर जवळ 7 धाबा धावफलकावरती ऍड झाल्यात. 78 धाबा धावफलकावरती. पंचांचा इशारा पण पाहता. फ्री हिटचा आहे फलंदाज विशालसाठी. संधी आहे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्यासाठी. सफल झालाय. फटका चांगलाय. 360 अँगल क्रिएट केला. तदनंतर बॉल चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक बिग हिट, अजून एक षटकार. नक्कीच आमचे साथी स्कोरर आपण पाहतायत. नक्कीच असे म्हणतात की मनात लिहून लिहून कंटाळा आलाय. खरं तर धावा भरपूर होत आहेत मैदानाच्या आत. त्याचं कारण लिटिल स्टार धारोर संघ बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय. लगातारचा हा 3रा धमाका विशालच्या बॅटमधनं. विशाल फटका, षटकार. मदतीने जबरजबर आपण पाहतात 90 धावा धावफलकावरती. मगाशी म्हटलं जर का अशा प्रकारची बॅटिंग राहिली ना तर 80 ते 90 पर्यंत जाऊन पोहोचेल. आणि खरं तर आतापर्यंत 90 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये अजून किती धावा येतील पाहावं लागेल. फुल टॉस बॉल आहे. ऑन साइडला पूल केलाय. फटका हा देखील दमदार आणि सलगचा आपण पाहतायत 4था षटकार विशालच्या बॅटमधनं. विचार केला तर आतापर्यंत 10 चेंडूंचा सामना केलाय आणि 42 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्यात. इथे देखील फटका चांगला, परंतु फटका फसलाय. प्रयत्न होत नाहीयेत. इथनं देखील आपण बघा जवळ मित्र म्हणेन पहिल्या सत्रामध्ये नक्की समोरच्या टीम नक्की मित्र म्हणेन सध्या तरी खडकी संघ नक्की मित्र म्हणेन ठिकाणी थोडासा कमजोर पाहायला मिळतोय. आणि या चौकारच्या मदतीने संघात शतक, अर्थातच 100 धावा या धावफलकावरती विशालसाठी एकदा जोरदार लावून जाऊ द्यात. येस, पार्टनरशिप आपण पाहतात. खरं तर जितेंद्र आणि विशाल मध्ये अगदी जितूचा विचार केला तर त्याच्या बॅट पद्धत फक्त एकदा वाले, परंतु 46 धावा या नक्कीच मित्र मध्ये जबल बॅटिंग करत असताना विशालच्या बॅट पद्धत आल्यात. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आत विशालांची राहिली. आणि पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना आपण पाहतात लिटिल स्टार धारोर संघाची धाबा संख्या 100 धावा आणि आता 101 शुभ अंक धावफलकावरती लावलाय. आणि आता शुभ अंक मात्र चेस करायचा आहे सेकंड इनिंग मध्ये आरुषी 11 खडकी या संघाला.
तर चला नेक्स्ट मॅच दात्रीची वाडी संघ आणि जय वाघोबा लवाली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या त्वरित. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी या. दात्रीची वाडी संघाचे कॅप्टन आणि लवाली संघाचे कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी या. साठी या. दात्रीची वाडी संघाचे कॅप्टन आले त्या ठिकाणी आणि लवाली टीमचे कॅप्टन या ठिकाणी आता आलेत. तर चला या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. मान्यवरांना विनंती असेल, देहू निरगुडा साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. तर या देहू निरगुडा साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करायचा आहे. तर टॉस सुटे टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत त्या ठिकाणी. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल एक्स्ट्रा गटातील ही लढत, दुसऱ्या फेरीतील ही लढत पाहायला मिळेल. एका बाजूला दात्रीची वाडी संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहात तो म्हणजे जय वाघोबा लवाली. तर टॉस जिंकलाय दात्रीची वाडी, टॉस जिंकलाय लवाली संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सांगितलाय. तर सामना 3 षटकांचा असेल याची नोंद मात्र दोन्ही टीमने घ्यायची आहे. दात्रीची वाडी टीम आणि लवाली टीम नक्कीच पुढील सामना हा 3 षटकांचा असेल याची नोंद आपण घ्यायची आहे. जाऊयात माझ्या दिशेने सामन्यांना होते सुरुवात आणि पहिला षटक घेऊन आलाय लेटेस्ट स्टार धालो संघाकडनं गोलंदाज अमित. पहिलाच बॉल अगदी ब्लॉक होल मध्ये होता. खरं तर यॉर्कर लेंथ वरती चेंडू होता. हलकीशी अपील झाली मैदानाच्या आत, परंतु पंचांचा इशारा आला की हा चेंडू ऑफ स्टिकला मिस करणारा होता. चांगला डिसिजन गुरुनाथ उघडे सरांना आपण पाहता पंचांच्या भूमिकेमध्ये पहिल्याच बॉलवरती चांगला मित्रांमध्ये डिसिजन दिलाय. रमेश आणि मदन हे दोन फलंदाज आपण पाहतात आरुषी 11 खडकी संघाकडून. पुन्हा एकदा गोलंदाज अमित बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. हलकीशी अपील सुरू आहे आणि या ठिकाणी यस स्वतःनं बॅटरनं सांगितलं की बॅट अँड बॉलचा संपर्क आहे खेळाडूवरती मैदानाच्या आत दाखवली जाते. रमेश यांच्या माध्यमातून पहिला धक्का लागतोय टीम आरुषी 11 खडकी संघाला. ओव्हर पिच बॉल होता. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहतात पहिल्या धाब्यासाठी संघर्ष करावा लागतोय टीम आरुषी 11 खडकी संघाला. खातं ओपन झालंय परंतु ते विकेटचं फटका चांगला आहे. कबोला ढकललाय. अगदी या ठिकाणी खेळाडू पोहोचतात. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते त्या ठिकाणी. अनिकेत होते. चांगली फिल्डिंग अनिकेतच्या माध्यमातून आणि या ठिकाणी एक नक्कीच मी तर म्हणेन 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला ढकललाय. फटका फसला. जेलची संधी आहे परंतु या ठिकाणी नक्कीच प्रयत्न चांगले झाले होते परंतु शेवटच्या मोमेंटला जेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. इथनं यस आता 2 धावा कंप्लीट होतील. पहिल्याच मागील चेंडूवरती 1 धाव आली होती आणि त्यानंतर आताच्या या 2 धावा म्हणजे पहिला ओव्हर कंप्लीट झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 101 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आरुषी 11 खडकी संघाची धावसंख्या
जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. संघर्ष करायचा मैदानाच्या आत. टार्गेट भरपूर मोठा आहे. धावा ज्या प्रकारे बनल्या गेल्यात तशा चेस देखील होऊ शकतील, परंतु इथे फटका फसला. जेलची संधी, खेळाडू उपस्थित आहेत. पॉइंटला चांगला झेल कॅरी केलाय आणि इथनं अजून एक धक्का लागतोय टीम आरुषी 11 खडकी संघाला. नवीन बॅट्समन अरुण अरुण यांना पाहता पहिल्याच बॉल वरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. प्लंप यस इष्टांसमोर सापडला. पंतांचा फिंगर अप आहे. अर्थातच या ठिकाणी LBW गृहीत धरलाय. परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का. अरुण बॅक टू द पवेलियन. आज सध्या तरी मी तर म्हणेन नाजूक स्थितीमध्ये आरुषी 11 खडकी संघ. 3 या धावफलकावरती 3 फलंदाज बाद झाले. इथे देखील फटका फसलाय आणि तदनंतर म्हणून पाहता डीप अप्रतिम कॅच स्वीकारली आहे. इथनं अजून एक फलंदाज बाद. आज सध्या तरी एकतर्फी सामना मैदानाच्यात पाहायला मिळतोय. आणि की सिद्दीक भाई म्हणतात की एक तरफा प्यार और एक तरफी मैच किसी को पसंद नहीं होती. फुल लेंथचा चेंडू करत रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथनं हा चेंडू डॉट पाहायला मिळते. अगदी या ठिकाणी सध्या तरी वन साइड मॅच पाहायला मिळते. त्याचं कारण जवळजवळ 100 धावा बनल्या गेल्या आणि 101 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या मोठी आहे. इथनं हा देखील चेंडू आपण पाहताय डॉट आलाय. खरं तर रुपेश शिंदे आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. अनिल शिंदे यांचे नक्कीच हे पुत्र खरं तर त्यांचे मुलगे त्यांचा मुलगा खरं तर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. नक्कीच ओव्हर पिच बॉल एक कवचला उडवला. एक डीप मध्ये खेळाडू नक्कीच विशाल पोहोचत आहेत. चांगली फिल्डिंग विशालच्या माध्यमातून. या चेंडूवरती एकच धाव मिळेल. खर तर यस पंचांचा इशारा आलाय की षटक क्रमांक या ठिकाणी दुसरंही संपलंय. या षटकातही भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. नक्कीच खरं तर रुपेशनं विकेट हॅट्रिक कधी घेतली हे देखील आम्हाला सुद्धा समजलं नाहीये. चांगली कामगिरी राहिली आहे. फक्त या षटकामध्ये एकच धाव त्यानं खर्च केली आहे आणि अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. चेंडू खरं तर इष्टांवरती आणि इष्टा उखाडल्या जातात मैदानाच्या आत.
फलंदाज अजून एक बाद. धक्का क्रमांक 5वा लागतोय टीम आरुषी 11 खडकी या संघाला. 5 वरती 5 गडी बाद. नवीन बॅट्समन भरत आलाय 7व्या क्रमांकावरती. 5 वरती 5 फलंदाज बाद आहेत. ओव्हर पिच बॉल लॉब करण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथनं हा चेंडू आपण पाहताय तर डॉट आलाय. खरं तर पहिल्याच सत्रामध्ये मी तर म्हणेन हा सामना धारोळ संघाने आपल्या बाजूने केला, कारण की पहिल्या सत्रामध्ये जवळजवळ 100 धावा बनवल्यात. ओव्हर पिच बॉल फटका हा देखील फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. खरं तर जितो आहे त्या ठिकाणी जितेंद्र शेंडे उर्फ रैना. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कोणत्या प्रकारची घाई गडबडी होत नाहीये. इथं आपण पाहिलं तर फक्त एकच धाव. अनिकेत सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आत आपल्या संघासाठी. त्याच्याही खात्यामध्ये एक विकेट आली आहे परंतु इथे देखील फटका फसलाय. झेलची संधी आहे परंतु दूरवरचं अंतर गाठावं लागेल आणि इथनं याही चेंडूवरती एक सिंगल. खरं तर अमित यांना पण पाहता चेंडूवरती आले होते. अमितनं पहिला षटक फेकला. अप्रतिम त्याने कामगिरी केली पहिल्या षटकात. नक्कीच अमितनं गोलंदाजी करत असताना 4 धावा खर्च करत असताना एक विकेटही त्याने मिळवलाय. आतापर्यंत धारोळा संघानं 3 गोलंदाज वापरले आणि तिन्ही गोलंदाजांच्या खात्यामध्ये नक्कीच विकेट आल्यात. अमितच्या खात्यामध्ये 1 विकेट आले. त्यानंतर रुपेशच्या खात्यामध्ये 3 विकेट आल्या. तदनंतर आता अनिकेत याच्याही खात्यामध्ये 1 विकेट आली. षटक क्रमांक 3 संपलंय. टीमची टोटल आपण पाहता आरुषी 11 खडकी संघाची जाऊन पोहोचली ती 7 या धावफलकावरती. 5 गडी बाद. षटक क्रमांक 4 गोलंदाज मिलिंद. ओव्हर पिच बॉल फटका चांगला आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका परंतु डीप मध्ये विशाल आहे. चांगली फिल्डिंग. सिंगल डबल सुद्धा सुरू आहे परंतु सिंगल डबलला काही फरक पडणार नाहीये टीम धारोळा संघाला. चांगली बॅटिंग त्यांची राहिली पहिल्या सत्रात परंतु तेवढी चांगली गोलंदाजी ही पाहायला मिळते. दोन्ही बाजूने स्ट्रॉंग पाहायला मिळतात. अगदी फुल लेनचा चेंडू हेलिकॉप्टर स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. फक्त क्रिकेटची औपचारिकता पूर्ण केली जाते. खरं तर रेग्युलर गटामधली ही पहिली लढत आणि या ठिकाणी पहिल्या लढतीमध्ये सध्या तरी 1 साइड ही मॅच पाहायला मिळते. प्रेक्षकांना 1 साइड मॅच मित्रांनो कधीच आवडत नाहीये. जेव्हा मॅच रफ अँड टफ असते, जेव्हा मॅच रन बॉल इक्वेशन असतो तेव्हा मॅचला मजा येते. ओव्हर पिच बॉल उडवला ऑन साइडला. इथे विकेट मिळू शकते आणि यस मिलिंदच्याही खात्यामध्ये या ठिकाणी आता मिळते विकेट. अजून एक फलंदाज बाद. डीजे नवीन फलंदाज मैदानाच्या आत इंड झाले. पहिलाच बॉल खरं तर गोल गिरकी घेतली परंतु बॅट अँड बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. 7 चेंडू आणि 92 धावसंख्येची गरज आहे. इथे हा देखील चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक 4 समाप्त झालं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या धावफलकावरती. आज शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 92 धावसंख्येची गरज. खरं तर 5 षटकांचा सामना आणि हा 5वा नवीन गोलंदाज ओम. नक्कीच ओमचे वडील या ठिकाणी 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये आहेत.
खरं तर आपल्या मुलाला त्यांनी संधी दिली मैदानाच्या आत खेळण्यासाठी. त्यांचंही मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूया. तिथे झेलची संधी आहे, खेळाडू येतात नक्कीच त्या ठिकाणी. नक्कीच छोटा खेळाडू होता, नक्कीच चांगले मोठे प्रयत्न दाखवले त्यानं चेंडूवरती येणं. या ठिकाणी या चेंडूवरती सुद्धा एक धाव मिळतीये. आता उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू 91 धावसंख्येची गरज भरपूर. चांगला हा चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी हातभर वळण नक्कीच घेतलं या चेंडूनं. चांगला टप्पा होता ओम याचा. शॉर्ट प्लेन होता, ऑन साइडला खेळायचं होतं, परंतु या ठिकाणी आपण पाहतायत बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. ओम देखील चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आत. सुंदर गोलंदाजी ओम यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतात. लिटिल स्टार नक्कीच लिटिल स्टार धारोल संघाच्या वतीने हे नक्कीच छोटे खेळाडूंना सातत्याने चांगला प्लॅटफॉर्म, चांगली मी तर म्हणेन संधी दिली आहे. नक्कीच ओमनं त्या संधीचं सोनं केलंय. टप्पा पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेनं वळवण्याची क्षमता आहे गोलंदाज ओम मध्ये. बॅटची एज आणि ओमच्या एक खात्यात आता विकेट आली आहे. सामना जिंकलाय तो म्हणजे लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोळ संघानं. मॅच फिनिश.